व्हिडिओची सुरुवात मी नेहमी करतो, की विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज वेगळी सुरुवात आहे थोडीशी. डिअर पेरेंट्स, आदरणीय पालक वर्ग, आज तुमच्या मुलाचा 12वीचा रिझल्ट आहे. 2 वर्षापूर्वी आठवा 10वीचा रिझल्ट लागला होता. तो आनंदच वेगळा होता, हे की नाही? आनंद वेगळा होता. का वेगळा होता? 90 प्लस पर्सेंटेज. मी तुम्हाला सांगू का? यावर्षी माझ्या एका जवळच्या मित्राच्या मुलाला ना 99 प्लस आणखीन पर्सेंटेज एवढा 10वीत स्कोर आलाय. ओके. सांगली जिल्ह्यात पहिला आहे. काय आनंद आम्हाला झालाय, आम्हाला. मग मित्राला तर केवढा आनंद झाला असेल. मग असा आनंद तुम्ही अनुभवलाय 2 वर्षापूर्वी. बरोबर आहे. पण आता तसं समजून घ्या मला तुम्हाला काय सांगायचंय ते. मी 5वी पासून मुलांना शिकवतोय. ओके. 5वी, 6वी, 7वी ला माझ्याकडे वेगळ्या फॅकल्टीज आहेत. कधीतरी मी एखादं लेक्चर घेतो त्यांच्यावर. 8वी, 9वी, 10वी ला मी शिकवतो बरं का. 11th-12th ला पण शिकवतोय. आता मी जर 10वी 8वी, 9वी, 10वी ला आणि 11वी, 12वी ला शिकवतोय मी, तर मला दोन्ही सिलेबस मधला फरक माहिती आहे. त्यांची डिफिकल्टी लेव्हल माहिती आहे. आता मला एक गोष्ट माहिती आहे. कोणती? की आणि हो 10वी ला ते बेस्ट ऑफ 5 होतो हो बाळांनो. हो, बेस्ट ऑफ 5 त्याच्यामुळं पर्सेंटेज हाय होतं. 12th ला तेवढं पर्सेंट येईल का हे मला सांगा? नाही येणार. नाही येणार ही पहिली रिअॅलिटी लक्षात ठेवायचं. येणार नाही. जर तुमच्या मुलाला 10वी ला 95, 96, 97% मार्क असतील, आता किती पडले पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो 95 पर्सेंटेजच्या मुलाला ओके. जर 12th स्टँडर्ड मध्ये मी तुम्हाला सांगतो माझा ऐका तुम्ही 70 प्लस पर्सेंटेज मिळाले तरी तो चांगला. चांगला नाही, बेस्ट स्कोर आहे लक्षात घ्या. बेस्ट स्कोर आहे. बरं, आता सगळ्यात महत्वाचं तर 1% मुलं 100 पैकी एक मुलगा जो आहे तो 80 पर्सेंटेजच्या वर असतो लक्षात घ्या. ही रिअॅलिटी आहे. मी गेली 25 वर्ष हे बघतोय काहीही चेंजेस नाहीयेत. काहीही चेंजेस नाहीयेत लक्षात घ्या. बरं, मग सगळ्यात इम्पोर्टंट की काय करायचं मग या रिझल्टवर? मी तुम्हाला सांगतो. डिस्कशन पाहिजे. विद्यार्थी, पालक ओके यांच्यात डिस्कशन व्हायलाच पाहिजे. काय चुकलं मी सांगतो. आता हे झालेल्या गोष्टी आहेत. पण इथून पुढे तर होऊन देऊ नका. पण मी तुम्हाला सांगतो जस्ट एक एक्झाम्पल देतो मी. माझ्याकडं हा स्टुडंट आलाय. ओके. त्याचे पालक माझ्याकडे आलेत. ओके. XYZ त्याचे पालक आहेत समजूया आपण. पण या पालकांचे जवळ-जवळ 5 पेक्षा जास्त असे मित्र आहेत. ओके. ज्यांची मुलं IIT, JEE साठी बाहेर होती. पुण्यात असतील, इचलकरंजी, अतिग्रे, कोल्हापूर सगळीकडे बाहेर होती आणि लास्ट मोमेंटला या सगळ्यांची मुलं CETच्या प्रिपरेशनसाठी माझ्याकडे 1 महिन्यासाठी साताऱ्यातच होते. त्यातल्या काही मुलांना VJTI सारखं कॉलेज मिळालं. काही मुलं COEPत गेली. ब्रिलियंट होती. एका महिन्यात केलं. मग या सगळ्यांचं म्हणणं काय? यांना काय सांगितलंय, की याला समजावून सांग, ओके, राहू दे पहिल्यापासून CET करू दे. पण हा ब्रिलियंट आहे. याला JEEच करायची आहे. मुलगा ऐकायलाच तयार नाहीये. मग असं मुलांच्या बाबतीत झालं होतं. बरोबर आहे. मग आपण काय चूक झाली मी तुम्हाला सांगतो, की JEEच्या प्रिपरेशन करत असताना मुलांनी आपल्या स्टेट बोर्डकडे कधी लक्षच दिलं नाही ही रिअॅलिटी आहे. हो य. मी तुम्हाला सांगतो लाईव्ह सेशनमध्ये एका मुलानं कॉमेंट केलं होतं, की त्याला 11वी ला 97 पर्सेंटेज पडलेत. ओके. मी लगेच त्याला विचारलं, "डमी कॉलेज?" हा म्हणला, "सर डमी कॉलेज." मग आपल्या मुलांचं चुकलंय कुठं? 2 वर्ष तुमच्या लक्षात नव्हती एक गोष्ट कुठली? की की क्लासमध्ये एक युनिट टेस्ट नाही झाली. ओके. रिटर्न युनिट टेस्ट नाही, सेमिस्टर नाही. प्रिलिमला सुद्धा मुलं कॉलेजमध्ये गेले नाहीत. गेले काय पेपर घरी होते लक्षात घ्या. मग बोर्डकडनं अपेक्षा कशी ठेवायची? JEEच्या प्रिपरेशन करताना मुलांना सांगण्यात येतंय एन करा. ओके. त्यातलंच येणार आहे. नीटसाठी तर एन बायबल आहे. ते सोडून दुसरं काय करण्याची गरज नाहीये. मुलं 11th असताना 12th टॉपिक करतायत 12th मध्ये, 11th टॉपिक करतायत. कारण एन सिलेबस आणि सिलेबसमध्ये फरक आहे. फरक आहे. बरं या मुलांना माहीत होतं, की JEE ॲडव्हान्स क्रॅक केली तरी 75 पर्सेंटेजचा क्रायटेरिया असतो. इथं बरीचशी मुलं मार खातात. हो, उद्या तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या. उद्या 2-4 दिवसात या रिझल्टमुळं बऱ्याच लोकांना त्रास होणार आहे. आणि हो, सब्जेक्ट इम्प्रूव्हमेंट टेस्ट नसते. पूर्ण सगळे सब्जेक्ट द्यायला होतं आपलं बोर्ड एक्झाम. तोही मोठा त्रास आहे. मग या चुका झाल्या ना, आता झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणूया आपण. आता एक काम केलं पाहिजे, की हा जो रिझल्ट आहे फक्त त्यात सगळ्यात इम्पोर्टंट, की तुम्ही ग्रुपिंग क्रायटेरियाचा विचार करा. मी इथं लिहितोय ग्रुप क्रायटेरिया म्हणजे PCMचे मार्क. हो, ग्रुपिंग क्रायटेरिया. आमच्या वेळेस तर फक्त ग्रुपिंग क्रायटेरिया होता.
ग्रुपमध्ये किती पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार टॉपचं कॉलेज मिळणार आणि मोस्टली असं व्हायचं की समजा एका मुला पर्सेंटेज आहे रे 3 विषयाचं पर्सेंटेज काढायचं डिवाइड बेरीज करून 3 ने भागायचं. बऱ्याच मुलांचे मार्क्स सेम असायचे. मग मॅथ्स मध्ये कोण पुढे आहे त्याला पुढे घ्या. मॅथ्स इक्वल आहे मग फिजिक्स ते पण आहे. केमिस्ट्री म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का? त्यानंतर मी तुम्हाला सांगतो अतिशय इम्पॉर्टंट जेव्हा मॅथ्स आणि फिजिक्सचे मार्क्स सेम असतात तेव्हा केमिस्ट्री सेम येणार आहे. मग 10वीचे मार्क्स सुद्धा कंपेअर केले जायचे. इंग्लिशचे मार्क कंपेअर केले जायचे. आणि त्यानुसार रँक ठरवली जायची. त्यानुसार टॉपचं कॉलेज. पण आता सगळ्यात महत्वाचं पीसीएमचं महत्व कमी झालं कधीपासून? जेव्हापासून सीईटीची एक्झाम आली. मग सगळ्यात इम्पॉर्टंट पालकांना ही गोष्ट माहीत नाहीये, की फिजिक्स प्लस मॅथ्सचेच मार्क कंपल्सरी पकडले जातात. केमिस्ट्री ऑर आहे. होय. केमिस्ट्रीला सीएस, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स मी अगोदर बोललोय. पुन्हा का सांगतोय? कारण नवीन-नवीन दररोज शेकडो मुलं आपल्या चॅनलवर नवीन जॉइन होतायत. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं अजून एक चॅनल आहे. टेक एस्पायर. ओके. हे चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला लेटेस्ट माहिती आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवतोय. मुद्दा असा आहे, की ग्रुपिंग क्रायटेरियाची भीतीच नाहीये. होय. तुमचा ओव्हरऑल स्कोर जर 60% त्यात इंग्लिश, सीएस पकडून जात असेल, आयटी, जिओग्राफी तर ते बेस्ट स्कोर आहे. ठेवा बाजूला. मग 10वी ला पडले होते मला 98% मार्क आणि 12वीत पडले 60% मार्क. काही प्रॉब्लेम नाहीये. होय. काहीही इश्यू होणार नाहीये. तुमचा फोकस हा सीईटी वर पाहिजे आणि मला एक शॉकिंगली मला तुम्हाला विचारायचंय रे, की नीट 2026 ची एक्झाम केव्हा आहे? ओके. आता मी सर्च करणार नाहीये, पण मला असं वाटतं काहीतरी लवकरच त्यांची एक्झाम आहे म्हणूया आपण. 3 मे का 4 मे? मला जरा असं बघायचंय, कन्फर्म करायचंय बरं का, कारण हे शॉकिंग आहे. अरे शॉकिंग आहे म्हणजे मुलांचा अभ्यास होतच नाहीये. आता खरं सांगू का बऱ्याच पालकांना याची जाणीव आहे, की नीट सारखी एक्झाम 3 मे. ओके. आता माझ्या टीमकडून मला कळालं, की नीट 2026 ची ओय गो 3 मे. म्हणजे उद्याच की रे. उद्याच की. माहीत नाही का बोर्डला, की 3 तारखेला नीटची एक्झाम आहे. किती कठोर निर्णय घेतलाय, किती कठोर निर्णय घेतलाय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो चुकीचं आहे हे. अतिशय चुकीचं आहे. रिझल्ट आहे कालपासून मुलं तणावात आहेत. जोपर्यंत ही न्यूज कळाली ना संध्याकाळपासून तेव्हा मुलांनी थोडं टेन्शन घेतलंय. मी अगदी लाईव्ह सेशनमध्ये बघितलं मुलं तणावात आहेत. आता मी अगदी पालकांना रिक्वेस्ट करतोय. रिझल्ट राहू दे. रिझल्ट राहू दे. लास्ट मोमेंट रिव्हिजन अतिशय महत्त्वाची असते. मग नीटच्या मुलांना पण एक रिक्वेस्ट करतोय. ठेवा रिझल्ट तो बाजूला. तुमच्या एक्झामची तयारी प्रॉपर करा. आता मी तुम्हाला गंमत सांगू का? सीईटी सेल दुसरा जो अटेम्प्ट आहे 12 तारखेपासून सुरू होतोय. आता मला असं वाटतंय, की 12च्या अगोदर पहिल्याची आन्सर की ओपन करू नका. मुलांना तणाव येतोय. ही साधी गोष्ट आहे ना, कळते का? नाही कळत बाळांनो, मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी क्लासेस सुरू केले ना, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो बरं का. जेव्हा मी क्लासेस सुरू केले होते ना, ओके. तेव्हा आता मी शाळेचं नाव घेत नाही बरं का लक्षात घ्या. होती एका शाळेतले विद्यार्थी माझ्याकडे बरं का आणि मी त्या शाळेत बघितलं, की सकाळी 9 ते 12 मराठीचा पेपर. बरं का रे बाळांनो, मराठीचा पेपर. ठीक आहे. आणि 1 ते 4 वाजेपर्यंत हिंदीचा पेपर त्याच दिवशी. ओके. अरे मराठीचे टॉपिक, ते कविता वगैरे, हिंदीचा पुन्हा अभ्यास. 2 विषय एका दिवसात. बरं त्याच्यानंतर सांगतो, की नेक्स्ट डे हे एका दिवसाचं. नेक्स्ट डे पुन्हा 2 सब्जेक्ट कुठलेतरी. आणि त्यावेळेस अल्जेब्रा, जॉमेट्री 150 मार्काला होतं. मी तुम्हाला सांगतो, मी त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना भेटलो, सरांना रिक्वेस्ट केली, ओके, की सर 6 तास जवळ-जवळ मुलं सलग लिहितायत. बघा ना, 1 तासाचा गॅप आहे मध्ये आणि अभ्यास होत नाहीये. तर सरांकडून मला काय ऐकायला मिळालं, मुलांचा तणाव कमी करण्यासाठीच मी हे केलंय. मी इतका ना त्रास झाला मला. कसं तणाव कमी होतोय? मी त्यांना म्हणलं, "सर तणाव नाही कमी होत." ते म्हणले, "6 दिवस चालणारी एक्झाम आम्ही 5 दिवसात संपवतोय. मुलांचा तणाव नाही का कमी झाला? त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नाही का?" साधी गोष्ट आहे. एका दिवशी 2 पेपरचा अभ्यास तुम्ही करणार आहे का सांगा बघू? नाही. ते बी असले सब्जेक्ट. तरी झाला थोडासा वाद. नेक्स्ट एक्झामला काय झालं प्रिलिम सेकंडला. त्या सरांनी कारण लगेच दुसऱ्या दिवशीच बहुतेक त्या सरांनी सांगितलं, कोण हा शिक्षक आला होता, कुठल्या क्लासवाला होता, तो मला कसं सांगू शकतोय? उद्यापासून ही मधली सुट्टी कॅन्सल, सलग पेपर. मला असं वाईट वाटलं ना, म्हटलं कशाला मी शाळेत गेलो सांगायला. मी तुम्हाला सांगतो या लोकांना कळतच नाहीये, की मुलांचा तणाव कुठला आहे ते. होय. राग येतो ह्यांचा लक्षात घ्या, की एक्झामचा रिझल्ट कधी लावावा याच्याविषयी तरी काय नॉलेज काय नाहीये नॉलेज लक्षात घ्या. कुणालाच काही देणं-घेणं पडलं नाहीये. होय, कुणालाच यांना देणं-घेणं पडलं नाहीये. तर आपणच स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. होय. आपणच स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. रिझल्ट कळालाय लगेच स्टेटसला टाकायचं, इकडे टाकायचं, राहू दे हे गोष्टी. मी सांगितलंय कुठल्याही गोष्टीचं अर्ली सेलिब्रेशन नकोच आहे. जेव्हा सीईटी होईल, पर्सेंटाइल कळेल, रँक कळेल,
ऍडमिशन मिळेल तेव्हा करू सेलिब्रेशन. म्हणजे मुद्दा काय की या नीटच्या मुलांसाठी तर हा रिझल्ट अतिशय त्रासदायक आहे. ओके. मग आता पालक म्हणून काय केलं पाहिजे? प्लीज मुलांच्यावर खेकसू ओरडू नका. पेपर रिझल्ट बघा. आणि आता मी तुम्हाला सांगतो माझा 25 वर्षाचा अनुभव. माझ्याकडं रिपीट करायला मुलं जी येतात, त्यांचा फिजिक्समध्ये स्कोर मी बघितलाय 35 टू 45 असतो. मोस्टली एवढाच स्कोर आहे मुलांचा 100 पैकी. होय. मग जर तुमचा स्कोर आता बघा मी तुम्हाला सांगतो सॅटिस्फॅक्टरी स्कोर कुठला आहे. तुमच्या मुलाचा स्कोर फिजिक्समध्ये जर 50 प्लस येत असेल तर बेस्टच आहे. सिरियसली तो स्कोर बेस्ट आहे फिजिक्समध्ये. आता केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगू का? मॅथ्समध्ये बोलतो मी, की मॅथ्समध्ये मात्र चांगला स्कोर येतोय मुलांचा. ओके, मॅथ्समध्ये चांगला स्कोर येतोय. तरी किती 100 पैकी तो स्कोर जर 70 प्लस असेल तर दी बेस्ट आहे आणि केमिस्ट्रीमध्ये 60 प्लस असेल तरी चांगलाच आहे. मग माझ्या मते हा स्कोर चांगला आहे. बास. तुमच्या मुलाला पण 100 पैकी 50 आहेत ना फिजिक्समध्ये बास झालं. ओके. त्याच्यापेक्षा कमी आहेत ना, फोटोकॉपीज मागवून ठेवा. हो, हेही महत्वाचं. पण उद्या ऑनलाईन रिझल्ट आहे. मग शाळेत एक व्हिजिट द्या, शिक्षकांनी बोला. फोटोकॉपीज मात्र ॲट एनी कॉस्ट मागवून घ्या बरं का. फोटोकॉपी मागवून घ्या. तुमच्या मुलाचं कुठं काय चुकलं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. मी माझ्या सगळ्या टॉपर्स असू दे, नाहीतर कमी मार्क असणारे असू दे, मुलं नाहीतर जास्त असू दे. त्यांना मी फोटोकॉपी मागवायला सांगतो. कळू देत ना आपल्याला, की काय चुकलं आपलं, कुठं काय झालं ते. ओके. बरं आता सगळ्यात महत्वाचं हा छान स्कोर आहे. आम्ही तुम्हाला सांगितलंय दुर्दैवानं काही मुलांचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर नाही झाला, तर केमिस्ट्रीला ऑर आहे. पण केमिस्ट्रीला जिओग्राफी ऑर नाही. केमिस्ट्रीला जर्मन नावाचा सब्जेक्ट आहे तो ऑर नाही. केमिस्ट्रीला डिफेन्स ऑर नाहीये. तिथं मार्क पकडले जाणार नाहीयेत. ज्यांचं आणि बायो मात्र पकडतात रे बाळांनो, लक्षात घ्या. केमिस्ट्रीला बायो ऑर पकडले जातात. तुमचे काही प्रश्न असतील, मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ तुम्ही रिझल्ट नंतर बघत असाल, तरी तुमचे मार्क्स काय क्वेश्चन असतील, तुमचे ग्रुपिंग क्रायटेरिया किंवा काही पॉइंट असतील, तर या नंबरवर कॉल करा. सह्याद्री आणि टेक एक्सपर्ट टीम तुम्हाला लगेच उत्तर देईल. बरं, मग आता मुद्दा काय? मी माझ्याबद्दल बोलतो. फार भीती वाटली होती मला. रिझल्टला जाऊच वाटत नव्हतं. नाही गेलो मी. वडील गेले किंवा वडिलांनी कोणाला तरी पाठवलं. आय थिंक वडीलच गेले होते. तो एक शॉकच होता माझ्यासाठी. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मुलांना सांगतोय, पालकांना सांगतोय, की माझे वडील माझ्यावर खेकसले नाहीत. उलटं ते म्हणले, "छान आहे, 68% मिळालेले आहेत." ऑब्व्हियसली 10वी ला किती होते मला? 82 होते. आता किती पडले? 68 12त 8 गेले की 4 चला 14% कमी झाले. मग एक लक्षातच ठेवा 10 to 20% 10 to 20% डिक्रीज होऊ शकते. पण मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की माझ्याकडे काही रिझल्ट असे होते, की ज्यांना 10वी ला मॅथ्समध्ये 50, सायन्समध्ये 53 पण आणि 10वी ला 70% आणि 12वी ला 78%. सीईटीत 96 पर्सेंटाईल पर्यंत मुलं गेली होती ते. मुलगा गेला होता तो 94 मार्क होते त्याला 12वीत बोर्डला. शिंदे नाव आहे. ओके. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. चांगले रिझल्ट पण आहेत. सेलिब्रेशन पण होणारच आहे. पेढे वाटून तो आनंद विलय केला पाहिजे. मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, की माझ्याकडे मी बोललो एका मुलीचं उदाहरण दिलंय. 10वी तिला चांगले मार्क होते 90-95. 12वीत 70-75% मार्क पडले होते. पण आई, वडील, मुलगी पेढे घेऊन आले होते आणि एक्स्ट्राऑर्डिनरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आनंद सेलिब्रेट करायचे, ओरडून, मारून, खेकसून काय होणार आहे का? प्रॉब्लेम कुठं येतोय? ओके. फीज लाखो रुपये भरल्यात पालकांनी मी मान्य करतो. भरलेले आहेत. ओके. पण मुलांकडून चुका झाल्यात हे मी मान्य करतो. नाही केला 2 वर्ष व्यवस्थित अभ्यास, नाही केला. YouTube आहे, सगळं आहे. पण काय झालं? Instagram, Snapchat आणि फ्री फायर, चुकीची संगत, हजार गोष्टी घडल्या. पण आता जर तुमचा मुलगा सुधरत असेल, अभ्यासाला लागला असेल, सीईटीची तयारी करत असेल, तर सीईटीला प्रोत्साहन दिलंच पाहिजे. मग तुमचा रिझल्ट कळवा मला. शांत राहून सीईटीच्या तयारीवर फोकस ठेवा. नीटच्या मुलांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.